गुड इव्हनिंग स्टुडंट. बघा आज आपण बघतोय लॉगरिथमिक फंक्शन आणि या लॉगरिथमिक फंक्शनची आपण माहिती बघणार आहोत. यावरचे डेरिव्हेटिव्ह मध्ये प्रॉब्लेम कसे आपण सॉल्व्ह करणार आणि हा प्रॉब्लेम लॉगरिथमिकनीच का सॉल्व्ह करायचा ते पण आपण बघणार आहोत. तर लॉगरिथमिकचे काही रूल्स आहेत ते आपण सुरुवातीला बघूया. लॉगरिथमिकचा पहिला रूल आहे लॉग ऑफ f of x raised to g of x. काय असेल लॉग ऑफ f of x raised to g of x. तर त्याला आपण असं लिहू शकतो g of x into log of f of x. थोडक्यात काय जर m raised to n असेल log of आणि n फंक्शन जर आपण पुढे घ्यायचं असेल तर log m raised to n असेल तर आपण काय म्हणतो n into log m. आणि मग m आणि n हे दोन प्रकारचे काय असेल फंक्शन असेल तर आपण या पद्धतीने घेऊ शकतो. पहिला रूल म्हणजे त्याचे इम्प्लिकेशन दोन लॉग ऑफ. दुसरा आहे f of x into g of x. लॉग ऑफ f of x into g of x into h of x. हे तीन फंक्शन असेल आणि या तीन फंक्शनचा एकमध्ये मल्टिप्लिकेशन असेल आणि त्यांचा जर लॉग असेल तर आपण हे असं लिहू शकतो लॉग ऑफ f of x plus log of g of x plus log of h of x. त्याचे इम्प्लिकेशन आहे log of m into n into p is equal to log m plus log n plus log. ओके, या पद्धतीने म्हणजे तीन फंक्शन जर एकमेकाला मल्टिप्लिकेशन असेल तर आपण ते सिंपली असे लिहू शकतो. त्यानंतर दोन फंक्शन रेस टू पॉवर फंक्शन मध्ये असेल तर आपण त्याचं काय करू शकतो g of x into log of f of x. तर बघा विद्यार्थ्यांनो लक्ष द्या लॉगरिथमिक मधला प्रॉब्लेम कसा फाइंड आउट करायचा. जर तुम्हाला y इज इक्वल टू दोन फंक्शन हे एकमेकाच्या पॉवर मध्ये येत असेल, लक्ष द्या लॉगरिथमिक फंक्शन तुम्हाला कधी वापरायचं असं कधी वाटलं पाहिजे तुम्हाला की हा जो प्रॉब्लेम आहे लॉगरिथमिकने सॉल्व्ह होणार आहे. आणि वारंवार तुम्हाला सांगतोय की आपण डिफरन्शिएशन चॅप्टर सुरू करण्याच्या स्टार्टअपला एक मी डायग्राम काढली त्यामध्ये त्याला ट्री डायग्राम म्हणतो. त्या ट्री डायग्राम मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की फंक्शनचे काही प्रकार आहेत आणि ते सॉल्व्ह करण्याचे काही बेस्ट मेथड आहे. त्या मेथडनीच तो प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होऊ शकतो. अदरवाईज तुम्ही त्याचा आन्सर येईल परंतु भरपूर लांब तुम्हाला जावं लागेल आणि आन्सर आलं तर आहे किंवा तो प्रॉब्लेम चुकण्याची संभावना जास्त असणार आहे. मग कंपोजिट होता पहिला, नंतर इनव्हर्स घेतला, तिसरा लॉगरिथमिक आहे, चौथा इम्प्लिसिट आहे, पाचवा पॅरामेट्रिक आहे आणि सहावा हायर ऑर्डर आहे. असे प्रकार घेतले आणि आपण प्रत्येक घेत चाललो. एक्सरसाइज 1.1 कंपोजिट वर होती, 1.2 इनव्हर्स वर आहे. इनव्हर्स मध्ये बरेचसे काही प्रकार आहेत, कंपोजिट मध्ये बरेचसे काही प्रकार आहेत आणि इनव्हर्स मध्ये लॉगरिथमिक मध्ये मी सांगितलं की हा प्रॉब्लेम कसा फाइंड आउट करायचा. y इज इक्वल टू दोन फंक्शन एकमेकाच्या पॉवर मध्ये जर असेल कळतंय का तर 101% हा जो प्रॉब्लेम आहे हा आपल्याला लॉगरिथमिकनीच काय करायचा आहे सॉल्व्ह करायचा आहे. ओके, त्यानंतर दुसरा y इज इक्वल टू f of x into g of x into h of x आणि अजूनही काही एखादा प्रॉब्लेम असेल m of x n of x मध्ये भरपूर असे प्रॉब्लेम असेल आणि ते एकमेकाला कशा असतील मल्टिप्लिकेशन येत असेल. ओके, तर आपण तिथं पण काय वापरू शकतो लॉगरिथमिकचा टाइप वापरू शकतो. नंतर y इज इक्वल टू f of x अपॉन g of x. दोन फंक्शन तुम्हाला दिले आणि ते दोन फंक्शन जर डिव्हिजन मध्ये येत असेल तर 101% परत आपण त्याचा u अपॉन v पेक्षा लॉगरिथमिकना आन्सर फास्ट आणू शकतो. म्हणजे तो u अपॉन v ना सॉल्व्ह करता येणारच आहे. हा प्रोडक्ट चेन रूल ना सॉल्व्ह करता येणार आहे पण त्यापेक्षाही मोस्ट ॲक्युरसी महत्त्वाची ती आपण या लॉगरिथमिकने काय करणार आहोत सॉल्व्ह करणार आहोत. मग हा टाइप सॉल्व्ह करता याचे काही बेसिक काय आहे रूल्स आहेत ते आपल्याकडून फॉलो झाले पाहिजे. तर ते रूल्स आपण फॉलो करण्यासाठी मी पहिला टाइप घेते बघा लॉग ऑफ f of x रेज टू g of x. म्हणजे दोन फंक्शन ते सॉल्व्ह कसं करायचं त्याचा एक पॅरलल प्रॉब्लेम इथं आपण घेणार आहोत. ओके, तर ही तुमचा पहिला लॉगरिथमिक मधला काही कन्सेप्ट की ज्या लॉगरिथमिक आपल्याला पाहिजे असतात. ओके, नाव राईट डाऊन दिस. तर बघा y इज इक्वल टू प्रॉब्लेम आहे y इज इक्वल टू f of x रेज टू g of x. दोन फंक्शन एकमेकाच्या पॉवर मध्ये आले. स्टेप नंबर फर्स्ट
टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूस काय घ्या, सुरुवातीला लॉग घ्या. काय येतो, लॉग y इज इक्वल टू लॉग ऑफ f of x रेस टू g of x. ओके, नंतर लॉग m रेस टू n चा रूल वापरा, लॉग ऑफ m रेस टू n काय आहे, n इंटू लॉग m. ओके, काय येईल मग, लॉग y इज इक्वल टू g of x इंटू लॉग ऑफ f of x. आता मात्र याचा डिफरन्शिएशन घ्या. स्टेप नंबर 2, टेक डेरिव्हेटिव्ह. आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये इथे g of x आणि log of f of x हे u फंक्शन आहे आणि हे कोणतं v आहे. दोघांमध्ये काय आहे, मल्टिप्लिकेशन म्हणजे ऑब्वियसली इथं काय वापरायचं आहे, डेरिव्हेटिव्ह घेताना u इंटू v रूल, काय म्हणायचं u इंटू v हे लिहून ठेवा. ओके, मग आता डेरिव्हेटिव्ह घेणार log y डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग log y चा विथ रिस्पेक्ट टू y म्हणजे log y चा तो आहे 1/y. ओके, आणि y विथ डिफरन्शियल फंक्शन ऑफ x म्हणून y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx. हा प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये log घेतला, log y चा डेरिव्हेटिव्ह कंपल्सरी हाच असणार आहे विथ रिस्पेक्ट टू x. बरोबर का, log y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x कंपल्सरी 1/y इंटू dy/dx असणार आहे. ओके, फक्त y² आला तर त्या y² चा 2y आणि त्या 1/y² आणि त्या y² चा 2y आणि त्या y चा dy/dx. ओके, त्या पद्धतीने आपण घेऊया. मग g of x पहिला आहे फंक्शन आणि log of x दुसरे. मग काय सांगते u इंटू v रूल मध्ये पहिलं फंक्शन कॉन्स्टंट, ती कोण कॉन्स्टंट, g of x कॉन्स्टंट इंटू दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह g of x आणि log f of x आहे किती, log x चा डेरिव्हेटिव्ह 1/f of x म्हणजे किती 1/f of x आणि त्या f of x चा किती f dash of x प्लस दुसरा फंक्शन आहे तसं log of f of x, log of f of x आणि त्या g of x किती g dash of x. ओके, या पद्धतीने. आणि मग तुमचा हा dy/dx आहे जे ठेवला मी आणि याचा आन्सर आला y इंटू किती g of x इंटू f dash of x अपॉन f of x प्लस log of f of x इंटू g dash of x. हे तुमचं काय रिक्वायर्ड रिझल्ट आहे. ओके, हे सीईटी साठी तुम्हाला खूप सोपं आहे, फक्त व्हॅल्यू भरायचे आहेत. मग आता हे झालं थेरी विद्यार्थ्यांना कायमच किचकटत जातं. थेरी म्हटलं की प्रॉब्लेमच येतो आणि म्हणून प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण हा प्रॉब्लेम घेतोय y इज इक्वल टू x रेस टू x. बघा आता थेरी आवडली तुम्हाला, थेरीत काहीच नाही का आलं. आता हा प्रॉब्लेम तुमच्या समोर मी दिलाय y इज इक्वल टू x रेस टू x. आता थेरी वरनं प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, बऱ्याचशा जुन्या काळामध्ये थेरी वरनं प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आहेत, पण आता उलट होते बघा, मुलं प्रॉब्लेम वरनं थेरी सॉल्व्ह करतात. जनरेशन बदलली. y इज इक्वल टू x रेस टू x, y इज इक्वल टू x रेस टू x. आता दोन फंक्शन आहेत ओळखले. ओके, आता सपोज तुम्हाला काहीच येत नाही, तुम्ही ब्लँक आहात, तुम्हाला डिफरन्शिएशन फक्त माहिती आणि त्याचा अभ्यास फक्त तुम्ही केलाय, हा प्रश्न तुम्हाला बोर्डच्या पेपरला आलेला आहे, आलाय म्हणजे येतोच तो, म्हणूनच घेतलाय y इज इक्वल टू x रेस टू x. पहिला मुद्दा मी कंपोजिट मध्ये गेलो. ओके, कंपोजिट मध्ये गेलो, f of x रेस टू कंपोजिट मध्ये त्यानंतर येतं x ऑफ e रेस टू x ऑफ असं होतं. त्यानंतर मी इन्व्हर्स मध्ये गेलो, मला साइन इन्व्हर्स दिसत नाहीये, कॉस इन्व्हर्स दिसत नाहीये. ओके, आणखीन पुढे गेलो, लॉगॅरिथमिक मध्ये गेलो. दोन फंक्शन आहे पॉवर मध्ये, ऑब्वियसली क्लिक झालं की दोन फंक्शन एकमेकाच्या पॉवर मध्ये डोक्यावर आहेत. साधं सरळ दोन फंक्शन एकमेकाच्या डोक्यावर बसलेले असतील तर लॉगॅरिथमिक फंक्शन वापरायचं. एवढं तरी पाठ केलं तरी काय अडचण येणार नाही. हे तरी आठव ना, डोक्यावर डोकं. मग रेस टू असेल तर लॉगॅरिथमिक वापरायचं म्हणजे तुम्ही लगेच हे ओपन झालं, हे बोर्ड तुमचं ओपन झालं, कोणतं लॉगॅरिथमिकचं. मग आता लॉगॅरिथमिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी स्टेप नंबर फर्स्ट आहे काय, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. मग काय घेणार, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. मग काय होणार, लॉग y इज इक्वल टू लॉग ऑफ x रेस टू x. ओके, डोक्यावरचं फंक्शन पुढे येते, मग लॉग y इज इक्वल टू x इंटू लॉग x. ओके, लॉग y इज इक्वल टू x इंटू लॉग x. आता मात्र स्टेप नंबर 2, लॉग y रेस टू पॉवर पुढे घेतलं,
Step number 2, taking derivative on both sides. Differentiate with respect to x. परत तुम्हाला सांगितलं log y चा डेरिव्हेटिव्ह कंपल्सरी असं टाकायचं. log y चा 1 upon y आणि त्या y चा dy upon dx is equal to x into log x. हे पहिलं फंक्शन u, हे फंक्शन v. पहिलं फंक्शन कॉन्स्टंट कोण? आता मात्र मी रूल लिहित नाही, परत ते आता भरपूर झाले प्रॉब्लेम. पहिलं फंक्शन कॉन्स्टंट कोण? कॉन्स्टंट x. दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह log x चा किती? 1 upon x प्लस दुसरं फंक्शन कॉन्स्टंट कोण? log x. आणि x चा किती? 1. इथं u into v वापरला आठवतंय का? d by dx of u into v is equal to पहिलं फंक्शन कॉन्स्टंट d by dx of v प्लस दुसरं फंक्शन कॉन्स्टंट d by dx of u. या पद्धतीने मग काय येईल? हा x ला x काय झाला? कॅन्सल झाला. मग काय आलं? 1 upon y into dy upon dx is equal to 1 plus किती? log x. मग 1 plus log झाल्यानंतर मला dy upon dx ची किंमत पाहिजे. y कसा आहे? मल्टिप्लाय. इकडे काय होणार? डिवाइड इकडे मल्टिप्लाय होणार. मग मला व्हायचं झालं dy upon dx is equal to y into 1 plus log x. बरेचसे विद्यार्थी म्हणतात सर मी या y ची किंमत टाकू का? टाकू शकता. काय आहे? कुठे गेली? ओके, x raised to x. मग काय? dy upon dx is equal to x raised to x into 1 plus log x, which is the required result. हा प्रॉब्लेम HSC साठी विचारला गेलेला आहे. ओके, मल्टिपल चॉईस असो किंवा थेरी मध्ये असो, व्यवस्थितपणे सॉल्व्ह करा. काल मेथड परत एकदा रिपीट करतो. मेथड कशी आहे? दोन फंक्शन एकमेकांच्या पॉवर मध्ये असेल तर पहिल्यांदा काय घेतो? दोन्हीचा लॉग. लॉग नंतर दुसरी स्टेप काय करा? रेस टू फंक्शन पुढे घ्या, मल्टिप्लायला पुढं. नंतर काय घ्या? स्टेप नंबर 2, डिफरन्स विथ रिस्पेक्ट टू x, टेकिंग बोथ साइड. नंतर अप्लाय u into v रूल. u into v ला अप्लाय करता आला पाहिजे. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कळत असेल ना u into v काय आहे. तर दोन फंक्शन आहे, जसा 3 आणि 4 आहे. 3 4 चा किती म्हणता तुम्ही? 12. गुणाकार केला त्या पद्धतीने दोन फंक्शन आहेत. दोन फंक्शनचा जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल तर असं काय आपल्याकडे जादू नाही. du into v is equal to w. ओके, तसं काय नाहीये. पहिलं u into v असेल तर u पहिलं फंक्शन कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. आणि या पद्धतीने जर गेले तर तो प्रॉब्लेम इझिली काय होऊ शकेल? सॉल्व्ह होईल. ओके, मेथड काय आली? यानंतर आपण सेम प्रॉब्लेम घेऊया. ओके, बघा बघा नेक्स्ट प्रॉब्लेम घेतोय. y is equal to sin x raised to cos x. y is equal to sin x raised to cos x. दोन फंक्शन आहे, दोन फंक्शन एकमेकांच्या पॉवर मध्ये आहेत. स्टेप नंबर 1 काय करा? टेकिंग log ऑन बोथ साइड. काय? log y is equal to log of sin x raised to cos x. cos x पुढे मग काय आला? log y is equal to cos x into log of sin x. आंसर खूप सुंदर आहे बघा. एक स्टेप झाली डिफरन्शिएट with respect to x. त्या y चा 1 upon y, त्या y चा dy upon dx. कंपल्सरी हाच आहे. ओके, पाठ करून ठेवलं तर काय अडचण नाही. हां, अप्लाय u into v. फर्स्ट फंक्शन, सेकंड फंक्शन. पहिलं फंक्शन कॉन्स्टंट. ओके, कोण कॉन्स्टंट? cos x into डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड log sin x चा 1 upon sin x आणि त्या sin x चा किती? cos x प्लस दुसरं फंक्शन कॉन्स्टंट. कोण कॉन्स्टंट? cos x कॉन्स्टंट. नंतर log of sin x कॉन्स्टंट, log of sin x आणि कोणाचा डेरिव्हेटिव्ह? cos x चा माइनस sin x. व्यवस्थित लिहा. 1 upon y into dy by dx is equal to cos x upon sin x. cot x करून घ्या. मग cos x into cot x असं म्हणा. cos x into cot x कशाला फ्रॅक्शन मध्ये ठेवू? प्लस माइनस sin x प्लस काय होईल? माइनस sin x into log of किती? sin x, log of sin x. आणि हा 1 upon y कडे डिवाइड चा मल्टिप्लाय होईल. dy upon dx is equal to y into bracket cos x into cot x minus sin x into log of sin x.
या y ची किंमत टाकून द्या dy अपॉन dx इज इक्वल टू sin x रेज टू cos x हे ॲज इट इज. ओके, हे तुमचं काय होता रिझल्ट. ओके, नाव राईट डाऊन दिस. असेच प्रॉब्लेम आपण घेत राहणार. हे बेसिक प्रॉब्लेम आहे, हे तुमच्या सॉल्वमध्ये पण नाही. हे मी घेतोय हे फक्त व्यवस्थितपणे तुमची फक्त गाडी रुळावर यूज करू आणि मग तुम्हाला मोठे मोठे प्रॉब्लेम करायचे सॉल्व. हे बेसिक आहे, व्यवस्थितपणे बघा. बघा आपण घेतो एक्सरसाइज 1.3 प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. इंटरेस्टिंग आहे. y इज इक्वल टू x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन x प्लस 2 ब्रॅकेटचा क्यूब इंटू x प्लस 3. काही विद्यार्थी म्हणेल सर u अपॉन v चा वापर आम्ही करतो, म्हणजे u फंक्शनला x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि v मध्ये x प्लस 2 ब्रॅकेट क्यूब. तर विद्यार्थी मित्र हे जर प्रॉब्लेम आपण या सॉल्व्ह करत बसलो ना तर कमीत कमी आपले 2 दिवस जातील. तरी पण पुढे जरी मिस्टेक झाली तर आन्सर याचं गडबड होईल. परंतु लक्षात घ्या कंपोजिट म्हटलं तर u आपण v ने सॉल्व्ह करावं लागेल, म्हणजे गडबड होईल, खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मी सेकंड मध्ये गेलो इनवर्स मध्ये मला काही साइन कॉस दिसत नाही, इनवर्स पण दिसत नाही. 3 नंबर मध्ये मी गेलो लॉगॅरिथमिक मध्ये मात्र गेल्यानंतर मला थोडं क्लिक झालं की इथं दोन फंक्शन एकमेकाचे काय आहे डिव्हिजन आहे. म्हणजे डिव्हिजनने जर आले तर मी एक रूल वापरू शकतो log m अपॉन n. ओके, मी सुरुवातीला सांगितलं की रूल कधी कधी वापरायचा पॉवर फंक्शन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन असेल तर मग याला मी काय घेतो लॉग ऑन बोथ साइड, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. बघा बघा भरपूर रूल वापरायचे, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. काय झालं log y इज इक्वल टू log ऑफ. आता फिजिक्स मध्ये तुम्ही बरेचसे प्रॉब्लेम लॉगने सॉल्व केलेले आहेत, तेच आपण इथे बघूया. log m अपॉन n, log m मायनस n काय वापरू log m अपॉन n इज इक्वल टू log m मायनस n. मग m ची व्हॅल्यू घेतली पूर्ण याने आणि n ची घेतली पूर्ण याने, मग काय आलं log y इज इक्वल टू log ऑफ x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस log ऑफ x प्लस 2 ब्रॅकेटचा क्यूब इंटू x प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 4. ओके, आता नेक्स्ट log y इज इक्वल टू एक एक मी सॉल्व करत चालतो. log m रेस टू n दोन पुढे घेऊ शकता. ओके, पॉवर मध्ये ना पुढे घ्या म्हणजे लिनियर मध्ये जाईल 2 इंटू log ऑफ x प्लस 1 मायनस लॉग पर जे दोन फंक्शन एकमेकाला काय आले क्रॉस मध्ये आले log m इंटू n log m प्लस n म्हणजे काय मायनस n आहे तसं log ऑफ x प्लस 2 ब्रॅकेटचा क्यूब प्लस log ऑफ किती x प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 4. आता परत log y इज इक्वल टू 2 इंटू log ऑफ x प्लस 1 या मायनस ने आतमध्ये मल्टिप्लाय 3 पुढे येईल मायनस 3 इंटू log ऑफ x प्लस 2 प्लस परत मायनस ने मल्टिप्लाय केलं मायनस 4 इंटू log ऑफ x प्लस 3. आता मात्र हा प्रॉब्लेम आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. डिफरन्शिएट with रिस्पेक्ट टू x log y चा नेहमीप्रमाणे 1 upon y तेव्हा y चा dy upon dx इज इक्वल टू 2 आहे तसा log x चा 1 upon x प्लस 1 आणि x प्लस 1 चा 1 प्लस 0 म्हणजे किती फक्त 1 आहे म्हणजे 1 इंटू 1 किती 1 होणार. ओके, मायनस 3 log x प्लस 2 चा 1 upon x प्लस 2 आणि x प्लस 2 चा किती फक्त 1 प्लस 0 म्हणजे किती फक्त 1 मायनस 4 इंटू 1 upon किती x प्लस 3 आणि 1 प्लस 0 म्हणजे किती फक्त 1 येणार म्हणजे काय dy upon dx is equal to y into bracket 2 1 जा 2 2 upon x plus 1 minus 3 1 जा 3 3 upon x plus 2 minus 4 upon x plus 3 bracket complete. आता y ची किंमत टाकून द्या dy upon dx is equal काय y ची किंमत ही पूर्ण टाकते प्रॉब्लेम मध्ये y ची किंमत आणि हे ॲज इट इज म्हणजे 2 upon x plus 1 minus 3 upon x plus 2 minus 4 upon x plus 2. हुशार असाल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आलेलं उत्तर परत त्यामध्ये किंवा ॲज इट इज ठेवू तरी काय अडचण नाही. ओके, बघा हा प्रॉब्लेम किती डेंजरस होता, व्हेरी डेंजरस, पण इक्वेशन एकदम इझी सॉल्व झालं.
त्यासाठी काय वापरलं, रूल्स ऑफ लॉगॅरिथम, रूल्स ऑफ लॉगॅरिथम. मग अशीच एक्सरसाइज आहे 1.3. मग 1.3 च्या मध्ये आपण सर्व प्रॉब्लेम काय घेणार आहोत, सॉल्व्ह करून घेणार. बरेचसे प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कला पण असणार आहेत. ओके, नाउ राईट डाऊन दिस. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे y इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ, किती, क्यूब रूट ऑफ. आता क्यूब रूट म्हणजे तुम्ही y इज इक्वल टू जर असं असेल क्यूब रूट ऑफ x, तुम्ही असं लिहू शकता y इज x रेज टू किती 1/3. तसंच करणार आहे y इज इक्वल टू 4x मायनस 1 अपॉन 2x प्लस 3 5 मायनस 2x ब्रॅकेट रेज टू किती 1 अपॉन 3. क्यूब रूट आहे 1 अपॉन 3. Taking log on both sides. Taking log on both sides. काय ना log y. हा 1 आपण लगेच पुढे घेऊ. Log of 4x minus 1 upon 2x plus 3 आणि 5 minus 2x. रूट वापरूया. log m upon n. log y is equal to 1 upon 3 into काय log 4x minus 1 minus log of into bracket 2x plus 3 into 5 minus 2x, that is equal to log y is equal to 1 upon 3 into log of 4x minus 1 minus log m into n, log of m plus 1 2x plus 3 minus परत log of 5 minus 2x. ओके, या पद्धतीने काय केलं झालं log m into n, log m plus n या मायनस ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं मायनस. आता याचे डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट with respect to x, log y चा 1 upon y आणि y चा dy upon dx. 1 upon 3 याची कॉन्स्टंट log 4x plus 1 1 upon 4x minus 1 आणि ते upon 4x चा किती 4 minus 0 minus log x चा 1 upon 2x plus 3 तर 2x चा फक्त किती 2 3 चा 0 minus 1 upon 5 minus 2x तर minus 2x चा किती minus 2. ओके, मग काय येणार dy upon dx is equal to y into bracket 4 upon 4x minus 1 minus 2 upon 2x plus 3 तर minus करना plus 2 upon 5 minus 2x. ओके, या पद्धतीने तुमचे तुमचे रिक्वायर्ड रिझल्ट आहे. y ची किंमत तुम्ही ही टाकू शकता. परत काय तुमचे रिक्वायर्ड रिझल्ट. ओके, अजून पुढे सॉल्व करता आलं तर करा. याने याला मल्टिप्लाय याला रिमूव्ह करते 2 upon 5 minus 2x ना रिक्वायर्ड रिझल्ट तुमचे जर असेल. ओके, कन्सेप्ट समजून घ्या. सोपा आहे. फिजिक्सचा प्रॉब्लेम पेक्षा तर नक्कीच सोपा आहे. लॉग बुक कमी वापरले आणि लॉग असं लॉग बुक मध्ये पण बघायचे, फक्त काय करायचं डेरिव्हेटिव्ह मात्र व्यवस्थितपणे घ्यायचे. ओके, या पद्धतीने आपला लॉगॅरिथमिक फंक्शनची मेथड आणि त्यावरले बेसिक प्रॉब्लेम इथं आपल्याच काय कव्हर झाले. तुम्हाला जास्त काही त्रास नाही. तुम्हाला फक्त सॉल्ड एक्झाम्पल आहे पहिले 3-4 किंवा तुम्हाला जे ओळखीचे वाटत आहे तेवढे फक्त काय करा सॉल्व करा. ओके, आणि काय डाऊट असेल तर कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.